गुड मॉर्निंग. गेल्या काही तासिकेला आपण अहवाल लेखन याच्या अनुषंगानं चर्चा करत आहोत. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये पहिला मुद्दा बघितला होता तो म्हणजे वस्तुनिष्ठता. अहवालामध्ये जो काही जे तारीख, हेतू, त्याचा वार, वेळ हे व्यवस्थित लिहिलेलं असावं. याचा अर्थच त्यातली जी माहिती आहे ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे. त्यानंतर ज्या काही घटना प्रसंग घडलेले असतात त्याच्यामध्ये संदिग्धता असता कामा नये. ते लेखन करत असताना त्यातल्या नोंदी वगैरे ज्या असतात त्या अचूक केल्या पाहिजेत असं आपण म्हटलं. जे मुद्दे आपण मांडलेले असतात ते अगदी पारदर्शक असायला पाहिजे असंही आपण म्हटलेलं होतं. अहवालाची ही काही मांडणी असते ते अगदी तार्किक, योग्य संदर्भ देऊन करणं गरजेचं असतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघितलं ते म्हणजे विश्वसनीयता. संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये ज्याला जास्त महत्त्व आहे, ज्या दस्तऐवजाला, तो म्हणजे अहवाल. अहवाल लेखनात यासाठीच विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. जे काही अहवाल लेखनामध्ये घटक येणार आहेत ते अगदी सत्य असले पाहिजेत. अहवाल लिहिणाऱ्यानं आपलं मत किंवा निष्कर्ष त्यामध्ये घालावायचे नसतात. जे काय आहे ते स्पष्ट लिहावयाचं असतं. कार्यक्रमातल्या नोंदी असतील, काही माहिती स्रोत असेल, काही संदर्भ, शिफारसी यांचा समावेश अहवालात लिहिताना केला पाहिजे की ज्याच्यामुळं त्याची विश्वसनीयता वाढते. आणि ह्या विश्वसनीयतेचा भाग इतका महत्त्वाचा आहे. काही वेळेला या संस्थात्मक कामात कधीकधी गुंतागुंतीची किंवा संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळेला एक योग्य पुरावा म्हणून या अहवालाचा वापर केला जाऊ शकतो. आणि म्हणून अहवाल लिहिताना फार खबरदारी घेणं गरजेचे असते, कारण एवढी विश्वसनीयता त्याच्यातली असते. अहवाल लेखनाचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे सोपेपणा. अहवालाची भाषा ही विनाकारण क्लिष्ट असता कामा नये, तर ती सहज सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा अहवालाचा आशय कळेल असा साधेपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. कुठेही विनाकारण अतिशयोक्ती केलेली आहे किंवा अलंकारिकता जास्त केलेली आहे असं दिसता कामा नये. ह्या गोष्टी टाळून साध्या सोप्या भाषेमध्ये लिखाण करावं. तांत्रिकता किंवा विनाकारण कुठलं तरी अवघड शब्द, काही वेळेला व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा हे येणार नाही आपल्या अहवालामध्ये, याची काळजी निश्चितपणानं आपण घेणं गरजेचे असतं. अहवालातला मजकूर सविस्तरपणानं तो मांडला पाहिजेच, परंतु तो तशा प्रकारे मांडत असताना आशयाचा नेमकेपणा मात्र कायम ठेवला पाहिजे. आणि खरं म्हणजे हे अवघड काम असतं. भले सविस्तरपणानं मांडणी होऊ देत, परंतु ती होत असताना त्याचा जो काही नेमकेपणा आहे त्या आशयाचा तो बाकी बाजूला जाता कामा नये. काही वेळेला त्या त्या क्षेत्रानुसार त्या विषयाच्या काही खास शब्दांची पेरणी आपल्या अहवालामध्ये होणं गरजेचे असतं. त्या त्या क्षेत्रांशी निगडीत असणारी संज्ञा असेल, प्रक्रिया असेल किंवा काही पारिभाषिक शब्द असतील, त्यांचा त्या त्या प्रसंगानुरूप त्यामध्ये वापर केला तर अहवाल लेखन अगदी चांगलं होतं, परिणामकारकता साधणारं होतं. म्हणजे साधेपणामध्ये सुद्धा एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं. त्याच्यानंतर अहवाल लेखनाचा आणखीन एक
वैशिष्ट्य ते म्हणजे शब्दमर्यादा. संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची ही शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या अवलंबून असते. सर्वसाधारणपणानं अहवाल संक्षिप्त स्वरूपात लिहिणं हे आवश्यक असतं, परंतु या संक्षिप्त स्वरूपात लिहिण्याच्या पायी अहवालच अर्धवट राहिला असं होता कामा नये. तो अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजी अहवाल लिहिताना आपण घेणं गरजेचे असते. म्हणजे शब्दमर्यादा आहेत कमी आणि म्हणून एकदमच कमी असं उपयोगाचं नाही. सांस्कृतिक, साहित्यिक, काही वेळा क्रीडाविषयक यासारखे अहवाल जे असतात ते आटोपशीर असतात. आणि मग सहकारी संस्था असतील, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, यांचे अहवाल मात्र अगदी विस्तृत असतात. म्हणजे अगदी डीपमध्ये लिहिलेले असतात, बारकाईने लिहिलेले असतात आणि मोठेपर्यंत असतात. अशा या अहवालांचं स्वरूप काही वेळेला अगदी त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने निश्चित केलेलं असतं. त्याच्यानंतर मग काही वेळेला एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये शोधनात्मक अहवाल लिहिलेला असतो किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, निरनिराळ्या सार्वजनिक सेवा असतील, यासारख्या विषयांशी संबंधित जे अहवाल असतात, आता तिथं संशोधन केलेलं असतं, कुणाच्या मुलाखती घेतलेल्या असतील, काही निरीक्षण केलेले असतील आणि मग त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे अहवाल असतात ते अहवाल आकारानं मोठे असतात. आपोआपच ते विस्तृतपणानंच लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे शब्दमर्यादा आपण जरी म्हटली तरीसुद्धा त्या त्या विषयाच्या अनुषंगानं अहवाल आपण कशावरती लिहिणार आहोत त्याच्या अनुषंगानं हे अहवाल असणं हे फार गरजेचं असतं. आणि जरासुद्धा त्याच्यामध्ये काटछाटपणा योग्य नसतो. संशोधनात्मक अहवाल तर आणखीन जास्त डीपमध्ये असतात. मग ते एम.फिलचे, PhDचे असे जे काही प्रबंध असतात म्हणजे ते एक प्रकारचे अहवालच झाले. काही वेळेला एखाद्याबद्दलची खातेन्याय चौकशी केलेली असते, त्याच्या संदर्भातला अहवाल सादर करायचा असतो. तो कितीतरी मोठा होतो. म्हणजे आता परवाचा जो काही निकाल लागला राम जन्मभूमीचा, बाबरी मशीद पाडली गेली, आता त्याचा अहवाल किती 1000 पानांचा होता तो. म्हणजे त्यातली केलेली ती बारकावे, त्यातले काही फोटोसुद्धा, लोकांचे विचार, ह्या सगळ्या म्हणजे किती 1000 पानांचा तो अहवाल. आणि मग तो कोर्टापुढं सादर झालेला आणि त्यातनं मग कोर्टाने दिलेला तो निकाल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो तो त्या विषयाचं वेटेज किती आहे, विषयाची लांबी रुंदी किती आहे, कुठंपर्यंत तो विषय आहे. म्हणजे या सगळ्याच्या अनुषंगानं ही शब्दमर्यादा ठरत असते. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की अहवाल म्हटल्यानंतर तो कमी शब्दांच्यामध्येच असायला पाहिजे किंवा ठराविक एवढ्या शब्दांच्यामध्येच असायला पाहिजे. असं न होता त्या त्या विषयाच्या अनुषंगानं अहवालाचं ही जी शब्दमर्यादा आहे किंवा स्वरूप आहे हे निश्चित बदलू शकतं. आणखीन एक याचं वैशिष्ट्य, शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे निपक्षपातीपणा. अहवाल लेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्या कारणानं सर्वात महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल तर त्याच्यामधला असलेला हा निपक्षपातीपणा किंवा पारदर्शकपणा. अगदी स्पष्ट जे घडलेलं आहे तसं वर्णन त्यामध्ये येणं हे अपेक्षित असतं. प्रकार आणि स्वरूप भले त्या अहवालाचे कुठले असू देत, परंतु त्या अहवालाचा हा निपक्षपातीपणा हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अहवाल लेखनामध्ये जरासुद्धा व्यक्तिनिष्ठता येता कामा नये, व्यक्तिसापेक्षता असता कामा नये. म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून आपल्या मनाचा कल आहे कुठंतरी झुकणारा आणि म्हणून न कळत कुठंतरी तो विचार त्याच्यामध्ये येणं, जे घडलेलं आहे, जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार आपल्याला ते मान्य असो नसो, आपल्याला ते पटो न पटो, आपल्याला ते आवडो न आवडो, आपल्याला आपला हस्तक्षेप कुठं न करता किंवा आपल्याला एखाद्याबद्दलचं काय वाटतं मत म्हणून आपण ते न व्यक्त करता जे घडलेलं आहे, जे जसं आहे तसं त्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणूया. ती वस्तुनिष्ठता असायला पाहिजे. कुठंही व्यक्ती सापेक्षता येता कामा नये. त्याच्यानंतर मग
अहवाल लेखनाच्या ह्या विचारांचं प्रतिबिंब अहवाल लेखकाच्या म्हणजे आपण अहवाल लिहिणार आहोत आणि म्हणून आपल्या विचारांचं प्रतिबिंब कुठंतरी त्या अहवालावरती पडलेलं आहे असं वाटता कामा नये. म्हणजे आपला भाव त्याच्यामध्ये येता कामा नये. तटस्थपणानं आपण ते लिहावायचं असतं. त्या संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मतं असतील, आपले एकल विचार असतील, ते कुठल्याही प्रकारे अहवालामध्ये येणार नाही, त्याची खबरदारी घेतली पाहिजे. स्वतःच्या मर्जीनं लेखन करता कामा नये त्याच्यामध्ये, किंवा आपल्या मनोकल्पित गोष्टी अहवालामध्ये असता कामा नयेत किंवा ते घेऊ नयेत. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. जे वास्तव आहे त्या वास्तवाचं दर्शन त्या अहवालामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे लक्षात ठेवून मग संस्थात्मक कार्य, समारंभ असेल, सभा, संशोधन या सगळ्यांच्या मधली सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा वास्तव अनुभव शब्दरूपात अहवालाच्या रूपामध्ये येणं हे अपेक्षित असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आता अशा प्रकारचं हे अहवाल लेखन करत असताना काही गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. काही गोष्टी लक्षात घेऊन आपण अहवाल लेखन केलं पाहिजे. अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या संदर्भामध्ये त्या विषयासंबंधी नेमकी जाणीव असली पाहिजे, चांगली माहिती असली पाहिजे. नसेलपेक्षा अहवाल आपला तो परिपूर्ण होणार नाही किंवा जो विषय त्याच्यामध्ये मांडायचा आहे किंवा घडलेला आहे तो विषय कित्येक वेळेला त्यामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर अहवाल लेखन हे वास्तवदर्शी असायला हवं. जे घडलं ते सुस्पष्टपणानं लिहिणं अहवाल लेखनामध्ये अपेक्षित असतं. अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले आपलं स्वमत किंवा विचार आपण लिहायचे नसतात. अहवाल लेखनामध्ये अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचं कुठंही प्रतिबिंब पडलं असं होता कामा नये. अहवाल स्वरूपात विषयाचं स्वरूप, वेगळंपण, विशिष्ट बारकावे ह्या गोष्टी आपल्याला टिपता आल्या पाहिजेत. म्हणजे त्या बरोबर त्या ठिकाणी त्या विषयाच्या अनुषंगानं बसवता आल्या पाहिजेत. आणि म्हणून अहवाल लेखनाकडं सूक्ष्म आकलन, निरीक्षण शक्ती आपली असली पाहिजे. सूक्ष्म आकलन असेल, निरीक्षण शक्ती असेल आपल्याजवळ तर निश्चितपणानं ते बारकावे आपण टिपू शकतो आणि त्या अहवालाचं वेगळंपण आपल्याजवळ यायला लागतं. कार्यक्रमाचे सारांश रूपानं आपल्याला संक्षिप्त लेखन करता यायला पाहिजे. अहवाल लेखन करताना ही गोष्ट फार महत्त्वाची असते. त्या कार्यक्रमाचं सारांश रूपानं संक्षिप्त अशा प्रकारचं लेखन व्हावं. अहवाल लेखनामध्ये व्यक्तींची नावं, हुद्दा चुकीची लिहिली जाऊ नयेत किंवा घटनाक्रम चुकू नये. काही वेळेला न घडलेल्या घटनांचा उल्लेख होऊ शकतो, तसं होता कामा नये आणि म्हणून नावं व्यक्तींची चुकता कामा नयेत. त्यांचे हुद्दे वगैरे जे असतील ते व्यवस्थितपणाने लिहिले पाहिजेत. एवढं बारकाईने लक्ष आपलं असलं पाहिजे. किंवा त्यातला जो काही घटनाक्रम आहे, नंतर घडलेला कार्यक्रम अगोदर सांगितला आणि अगोदरचा कार्यक्रम नंतर कुठंतरी लिहिला गेला असं होता कामा नये. पहिल्यांदा प्रस्तावना झाली पाहिजे, समारोप शेवटच झाला पाहिजे. नाहीतर समारोपाचं अगोदर सगळं सांगून मग असं फ्लॅशबॅकनं काही येता कामा नये. जे घडलं ज्या पद्धतीनं तसं ते प्रवाहितपणानं पुढं गेलं पाहिजे. आणि काही वेळेला घटना घडलेल्या नसतात, त्याचा उल्लेख वगैरे करता कामा नये. अहवाल लेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी, मग मथळा, तारीख, वेळ, स्थळ, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक किंवा पुरस्कारप्राप्त व्यक्ती या सगळ्यांची नोंद करणं अपेक्षित असतं. आपलं त्या अहवालामध्ये भाषेवर प्रभुत्व पाहिजे. अहवाल लेखनाची भाषा सहज, सोपी, साधी, सरळ असावी. विनाकारण अलंकारिकता वगैरे आणू नये. सुसूत्रता त्यामध्ये असावी. अगदी आरंभापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकात्म स्वरूपाचा तो अहवाल असावा. आणि अहवाल लिहून झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षऱ्या केल्या असाव्यात.